मैदानाच्या आत दाखल करायचे आहे. त्याच दरम्यान आपण वादात खरं तर शिवसेना तालुका प्रमुख कृष्णाजी धुमाळ साहेबांच्या या ठिकाणी आगमन झाले. खरं तर या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी आले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र त्यांचंही मनपूर्वक स्वागत या सरपंच चषकाच्या वतीनं आपण करूयात. तर चला दोन्ही टीमचा 12th मॅन 12 खेळाडू आपण यायचा या ठिकाणी जांभिवली टीमचा 12 खेळाडू आलेला आहे. तर जांताराचा बदलापूर गाव संघ आपण देखील आपला 12th मॅन पाठवायचा आहे. 12 खेळाडू हा कंपल्सरी आहे हे लक्षात असू द्या. हाल येस जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. याही मॅचला आपण करतोय सुरुवात. अगदी साखळी सामन्यातील ही आपण तिसरी मॅच पाहणार आहात. मॅच क्रमांक 3. एका बाजूला आपण पाहू शकता जांभिवली संघ आणि त्यांच्याच विरोधात आपण पाहू शकता खरं तर याच बदलापूर बेल्ट मधला एक दादा संघ अर्थात जामताराचा बदलापूर गाव संघ. दोन्ही टीमला देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. मॅच लावते सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल गुडलेश्वरचा बॉल अगदी आपण पाहतात सॉफ्ट हँडनं या बॉलला फक्त पुश केलंय. पहिल्याच बॉल मध्ये आपण पाहतात पुश करो खुश रहो. पहिल्याच बॉल वरती एक धाव पाहायला मिळेल. सलामीची जोडी आपण पाहतात जांताराचा बदलापूर गाव टीम कडून सागर देशमुख आणि त्यांच्या समवेत सेफ आहेत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न परंतु या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येणारा हा चेंडू अगदी हलकीशी अपील देखील झाली मैदानाच्या आत परंतु पंचांचा सॉफ्ट सिग्नल आलाय की हा चेंडू कदाचित ऑफस्टिकला मिस करणारा चेंडू होता. पंचाने लगेचच ते दर्शवलं मैदानामध्ये. खरं तर या चेंडूवरती आपण पाहतायत हलकीशी अपील परंतु तदनंतर हा डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती एकदा आली परंतु तदनंतर गोलंदाजाने केलेला कमबॅक डॉट बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न फटका फसलाय. झेलची संधी सूरज होते या ठिकाणी. खरं तर सूरज कडनं झालेली ही चूक. झेल थोडा कठीण होता प्रयत्न परंतु मैदानाच्या आत सूरजनं प्रयत्न चांगले केले. नक्कीच सूरज हा एक छोटा पॅकेट बडा धमाका त्याचा नक्कीच पाहायला मिळेल. अगदी सूरजची गोलंदाजी आम्ही मागच्याच काही स्पर्धेमध्ये पाहिली होती परंतु याही स्पर्धेमध्ये सूरजची गोलंदाजी पाहायला मिळेल का. परंतु इथे आपण बघा सूरजकडनं नक्कीच थोडीशा चुका झाल्या. जर का पहिले धावले असते तर कदाचित या ठिकाणी पहिला विकेट सुद्धा मिळवला असता. परंतु या ठिकाणी आपण पाहतात फलंदाजाला मिळतं जीवनदान सेफला. गुडलेसवरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथं पण पाहता पुन्हा एकदा अपील झाले परंतु हा चेंडू सरळ पॅडवरती. नक्कीच पुन्हा एकदा लाईन पिचिंग सर्व काही पाहिलं जातं पंचांच्या माध्यमातून. इथं आपण पाहिलं तर अपीलला फेटावून लावलं. पुन्हा एकदा चेंडू बरोबर पाहतात एक लेग बायची धाव मिळेल. लेग बायच्या धाबेचा अगदी धाबेच्या जोडणीनंतर आपण पाहतात टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 4 धाबा. ओव्हर पिच बॉल आहे बॅटच्या स्लॉट मध्ये परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन. अगदी जिथे खेळाडू तिथेच फटका फसलाय आणि आता पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना जांताराचा बदलापूर गाव संघाला फलंदाज सागर देशमुख बॅक टू दी पवेलियन.
स्क्रीन आहे त्याच्या पाठीमागे कोणी शेकोटी पेटवले, जर कोणी ती पेटवले असेल त्यांना विनंती असेल ती विझवायची आहे. आणि आम्ही आयोजकांना देखील विनंती करू, जे आपले आयोजक आहेत त्यांना विनंती असेल आपण जायचं आहे त्या ठिकाणी आणि ती शेकोटी विझवायची आहे. पहा जो धूर आहे तो मैदानाच्या आत येतोय. खरं तर जे आपण LED लाईट पाहतात अगदी त्यांच्यावरती धूर तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहा कोणी त्या ठिकाणी शेकोटी पेटवली असेल तर ती कृपया करून आपण विझवायची आहे. मैदानाच्या आत मात्र पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना जाणता राजा बदलापूर गाव संघाला. नवीन फलंदाज जिहाद आलाय. पहिलाच बॉल लॉब करायचा होता, बॅटची आतली कडा. इथं आपण पाहता लगातारचा दुसरा शिकार केला जातोय. गोलंदाज अगदी आपण पाहतात राकीच्या माध्यमातून हा दुसरा धक्का लागेल टीम जाणता राजा बदलापूर गाव संघ. पहा 4 षटकांचा सामना आहे. जांभिली संघ 4 षटका पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ देण्यात आलाय, परंतु सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक हे फेकायचे आहेत. जर का तुम्ही जास्त वेळ खर्च कराल तर शेवटच्या षटकात एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. प्रत्येक टीमला जे नियम आहेत ते सर्वांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. पहिला ओव्हर या ठिकाणी आपण पाहतात कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या घडामोडी पाहायला मिळाल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये धाबा देखील आल्यात, परंतु विकेट सुद्धा आल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जाणता राजा बदलापूर गाव संघाची धाबसंख्या जाऊन थांबली ती फक्त 4 या धावफलकावरती. 4 वरती 2 गडी बाद झाले. लगातार विकेटचा सिलसिला सुरू झालाय, परंतु इथनं शांतमय क्रिकेटची नितांत गरज आहे. लो फुल टॉस अवे फ्रॉम दी बॉडी, बॅट्समन पासून दूर होता. खरं तर सेफला पण पाहतायत मैदानाच्या अगदी हा चेंडू मात्र डॉट आलाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. गोलंदाजी करत असताना आपण पाहतात षटक क्रमांक 2 महेश. ओव्हर पिच बॉल फटका सुंदर, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित. इथनं अजून एक धक्का. सध्या तरी आपण पाहू शकता जाणता राजा बदलापूर गाव संघाकडनं विकेटचा सिलसिला सुरू आहे. तू चल मे आया अशी स्थिती आपण पाहायला मिळते. आतापर्यंत मागील 4 बॉल मध्ये 3 मोठे धक्के लागले गेले जाणता राजा बदलापूर गाव संघाला. फलंदाज बाद सेफ बॅक टू दी पवेलियन. आता विकेटचा सिलसिला सध्या सुरू झालाय. एका पाठोपाठ एक मात्र विकेट पाहायला मिळत आहेत. अगदी आज करवईच्या मैदानामध्ये आपण पाहिलं बदलापूर वांगणी धमाका स्पर्धा पण पाहिली. करंदोले प्रेझेंट्स आणि त्या स्पर्धेत खरं तर चॅम्पियन पद मिळवणारा हा संघ आपण पाहता जाणता राजा बदलापूर गाव संघ. परंतु या मॅच मध्ये पण पाहता सध्या तरी अडखळत सुरुवात. फुल लेंथ होता, ऑन सेटला पिकअप शॉट खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सध्या तरी जांभिवली गाव टीम कडनं भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्याच ओव्हर पासून सध्या तरी जांभिवली गाव संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा होत्या, 2 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. आणि सेकंड ओव्हर मध्ये सुद्धा तशीच काहीतरी कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज महेश कडनं. गुडलेस फॉरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समन पासून दूर हा चेंडू होता, परंतु इथे पण सध्या तरी आपण पाहतायत फलंदाज
इजाज पंचांकडे अशापूत नजरेने पाहतात जेणेकरून पंच या ठिकाणी वाईटची खूण करते, परंतु हा चेंडू योग्य आहे, डॉट बॉल आहे. खरं तर सेकंड ओव्हर मध्ये आता आपण पाहतात पहिल्या धाब्यासाठी संघर्ष हा करावा लागतोय. एका धाब्यासाठी संघर्ष मैदानाच्या आत सध्या सुरू आहे जांतराचा बदलापूर गाव संघाच्या वतीनं. फुल लेन फटका इथे चांगला आहे, परंतु आपण पाहतात 30 सर्कल मध्ये बॉलला अडवलं जाईल. फक्त दिशा देण्याचं काम इथे जरूर केलं होतं, परंतु या चेंडूवरती एक धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने 5 धावा धाव फलकावरती. स्ट्राइक वरती बॅटर इरफान आहेत. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलाय अलॉन द कार्पेट ऑन सेट. आपण पाहता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी बॉलला उचलफेक केल्यानंतर मात्र या चेंडूवरती एकच धाव. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरं देखील संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जांताराचा बदलापूर गाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या धावफलकावरती. सध्या तरी नाजूक स्थितीमध्ये जांताराचा बदलापूर गाव संघ पाहायला मिळेल, परंतु सुरुवातीच्या 2 षटकात कमी धावा आल्यात, परंतु येणाऱ्या शेवटच्या 2 षटकांमध्ये इथनं अटॅकिंग मूड मध्ये बॅटिंग करावी लागेल जांताराचा बदलापूर गाव संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 3 महत्वाचे जे फलंदाज आपण पाहिलेत हे बाद झाले. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलंय. सुरुवात चांगली करायची होती, परंतु या ठिकाणी गोलंदाजांना मात्र सुरुवात चांगली करून दिली जांभळी गाव संघासाठी. आता इथं पण पाहता सागर मात्र लवकर बाद झाले, परंतु तदनंतर सेफ देखील स्वस्तात बाद झाले आणि तदनंतर जिहादला देखील मैदानाच्या आत खाते ओपन करू दिलं नाहीये गोलंदाजांनी. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती बिंदास यांना आपण पाहता बॉलिंग मार्क वर. बदलापूर गाव संघ एका दुसरा मोठा फटका चांगल्या स्कोरच्या दिशेने नेऊन जाऊ शकतो. इथे सफल झालेत, फटका चांगला फाईन मध्ये खेळलेत, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, रिकामी जागा आणा. आता रिकामी जागा भरून काढेल हा चेंडू, बॉल जाईल सरळ सीमारेषा बाहेर. 4 धाबा हा पहिला चौकार. सुरुवात सध्या करत असताना मैदानाच्या आत इरफानच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने दुहेरी आकड्यामध्ये धाबा संख्या अर्थातच 10 धाबा धावफलकावरती. यॉर्कर भन्नाट वेगाला हा चेंडू अगदी फक्त पाहत राहिले, चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी आपल्याकडे असलेला ब्रह्मास्त्र मात्र मैदानाच्या आत फेकी करत असताना गोलंदाज बिंदास यांना पण पाहिलं. चौकारानंतर कमबॅक करत असताना डॉट बॉलनं पुन्हा एकदा त्याच लाईन आणि लेनचा वापर. आता गोलंदाजाला इथे अगदी लय मिळाली आहे, गोलंदाजाला मात्र अचूक टप्पा मिळाला आहे. जेव्हा गोलंदाज लय मध्ये येतात ना तेव्हा चांगल्या फलंदाजांना ते खेळपट्टीवरती नाचवतात, परंतु आता सध्या तरी गोलंदाज बिंदास यांनी फलंदाजाला थांबवलंय. चौकार आल्यानंतर जणू काही फलंदाज इरफानच्या पायामध्ये बिड्या ठोकल्या की काय. गुडलेन्सवरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथं पण बघा डायरेक्ट हिटचा इशारा केला होता, परंतु कोणत्याही प्रकारची हानी झाली नाहीये. परंतु एक धाव मिळेल, पंचांचा इशारा आलाय. 22च्या माध्यमातून मात्र ही एक धाव मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 धाबा. आणि आपण अगदी पाहू शकता शिवसेना तालुका
युवा सेना प्रमुख आपण बघा खरं तर कृष्णाजी धुमाल साहेब या मागचा आनंद घेतात त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथे आपण पाहता गुडलेन स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी डीप मध्ये राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी भरपूर चांगली गोलंदाजी मागील 3 षटकांमध्ये 3ही गोलंदाजांनी मैदानाच्या आत कंजूस गोलंदाजी केली आहे. सध्या तरी मॅडिसन आपण पाहतात हा जमाना भरपूर महाग झालाय आणि या महागाईच्या जमान्यामध्ये गोलंदाजांना मैदानाच्या आत सध्या तरी कंजूसी दाखवली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच आतापर्यंत जांतराचा बदलापूर गाव संघाची फक्त 11 धाबा. अगदी गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात राकेशनं फक्त 4 धाबा खर्च केला. सेकंड ओव्हरमध्ये महेशनं फक्त 2 धाबा खर्च करत असताना एक विकेट सुद्धा मिळवलाय आणि अगदी राकेश आणि महेश यांच्याच पावलावरती पाऊल यांच्या टप्प्यावरती टप्पा ठेवत असताना बिंदास यांनी देखील बेधडक गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना फक्त 5 धाबा खर्च केल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धाबा फलकावरती. NV अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सूरजला आपण पाहू शकता. छोटा तीर घाव केले गंभीर मात्र त्याची ही गोलंदाजी मैदानाच्या तुम्हाला पाहायला मिळेल. छोटासा गोलंदाज परंतु भरपूर चांगले कारनामे आहेत त्याचे. परंतु या मॅच मध्ये सूरजला पुन्हा एकदा चमकावा लागेल. रात्र आहे परंतु सूरज दिवसामध्ये उगतो. परंतु या मॅच मध्ये सूरज चमकणार का? सध्या तरी या ठिकाणी अगदी रिदम मध्ये थोडासा अडथळा स्कीड झाले आणि की आपण पाहू शकता विकेट ही आपण पाहिले तर सिमेंट कॉन्क्रीटचे आहे आणि कालच्या दिवसात देखील आपण भरपूर असे सीन पाहिले जिथे फलंदाज स्कीट होतात तर कधी गोलंदाज स्कीट होतात. परंतु आजच्या दिवसात पहिल्यांदा हा चित्र पाहायला मिळतोय. नक्कीच इथे पाहावं लागेल जेणेकरून कोणत्या प्रकारची गोलंदाजाला दुखापत न व्हावी. यस पुन्हा एकदा गोलंदाज सूरज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. खर तर आज या स्पर्धेची पहिली 50 पहिलं अर्धशतक आपण पाहिलं. खरं तर पंकज भोले यांच्या बॅटमधून पाहिल्यात सर्वच प्रेक्षकांना त्यांनी अगदी मन प्रसन्न केलं. खरं तर कानूर नगरीमध्ये प्रेक्षकांना वेडे करून सोडले. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या चौफेर बाजूनं बॅटिंग पाहायला मिळाली. पहिलाच बॉल सूरजचा यॉर्क लाईन. खरं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला पाठवले परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन नाही. चांगली फिल्डिंग या चेंडूवरती एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती. जांभिवली विरुद्ध जांतराचा बदलापूर गाव अशी ही लढत आपण पाहतायत. पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत या 2 दिग्गज संघांमध्ये. वेगवान चेंडू अगदी पुन्हा एकदा यॉर्कर लाईन वरती ठेवण्यात आला परंतु हा चेंडू पण पुन्हा एकदा वी शेप मध्ये ढकलला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहतात मोठ्या फटक्यांपासून जांभिवली संघानं इथे जांतराचा बदलापूर गाव संघाला थांबवलाय. काल देखील या 2 संघांमध्ये लढत झाली होती बेकरे या मैदानावरती आणि त्या ठिकाणी जवळ 60 ते 70 धावा बनवल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये सध्या तरी जांतराचा बदलापूर गाव संघाला धावांसाठी संघर्ष हा करावा लागतोय. इथे हलकीशी अपील परंतु अपील मध्ये उत्साह नाहीये. अगदी या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाज इरफाननं जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा बॉल डॉट आलाय. सातत्याने आपण पाहतात सुंदर गोलंदाजी. 4ही गोलंदाजांना मैदानाच्या आत इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. अवे फ्रॉम द बॉडी वेगवान चेंडू. तेच तर चेंडू. या चेंडूसाठी सध्या तरी मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकता टाळ्यांचा कडकडाट. सुंदर गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं की सूरजची गोलंदाजी ही भन्नाट वेगाने आपण पाहिलेत. आम्ही मागच्या काही मॅचेस मध्ये सूरजची गोलंदाजी पाहिली आहे आणि याही मॅच मध्ये सूरज सध्या तरी स्वतःला सिद्ध करतोय. आताचा बॉल पाहावा लागेल. यस पंचांचा इशारा वाईट झालाय. सातत्याने बॅट्समन पासून दूर ठेवण्याची काहीतरी स्ट्रॅटेजी पाहू शकता. सातत्याने आपण पाहू शकता आता मैदानाच्या आत कट रचले गेलेत जेणेकरून सातत्याने फलंदाजांपासून दूर गोलंदाजी केली जाईल आणि सातत्याने त्याच प्रयत्नावरती गोलंदाज. ओव्हर पिच बॉल फटका इथे फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत जज करतायत
जजमेंट इथे चांगला आहे आणि इथं आपण पाहू शकता अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा बदलापूर गाव संघाला फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळाली. सध्या तरी हा सामना आपण पाहू शकता लो स्कोरिंगच्या दिशेने पाहायला मिळेल. आतापर्यंत जांताराचा बदलापूर संघाची धाबा संख्या फक्त 14 धाबा आहेत आणि शेवटचा चेंडू आता शिल्लक राहिलाय. त्याच दरम्यान आपण पाहतात खरं तर राहुलभाई पाटील यांचे मेवणे खरं तर महेश इरमाली यांच्या ठिकाणी आगमन झाले. तर महेश दादांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती आणि त्यांच्या समवेत उमेशजी भोसले देखील आहेत, त्यांनाही विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. इथे आपण पाहता मैदानाच्या आत कॅच होती या ठिकाणी परंतु कॅच ड्रॉप आणि तदनंतर या चेंडूवरती जबल 2 धावा कंप्लीट केल्यात. पहिला सत्र मैदानाच्या आत संपलाय. पहिल्या सत्रात अप्रतिम अशी गोलंदाजी झाली मैदानाच्या आत. आपण पाहता जांभिवली संघाच्या वतीने गोलंदाजी करत असताना आपण पाहतात सध्या तरी जांताराचा बदलापूर गाव संघाला 16 या धावसंख्येमध्ये रोखलंय आणि 17 धावसंख्येचा टार्गेट मात्र उभा केलाय. बॅटिंग करत असताना जांताराचा बदलापूर गाव संघानं जांभिवली संघाच्या समोर. तर आपण लगेचच टॉस साठी जाणार आहोत. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूनं जय हनुमान ढोके संघ असेल आणि त्यांच्याच विरोधात आपण पाहू शकता सिद्धिविनायक इनगाव संघ असेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आपल्याला पाहायला मिळेल संघ जयहनुमान ढोके संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ सिद्धिविनायक इनगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण या आणि टॉस आपण करणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालंय आदरणीय कृष्णाजी धुमाळ साहेब युवा सेना अंबरनाथ तालुका प्रमुख ग्रामीण विभाग यांच्या शुभास आपण टॉस करू. साहेबांना विनंती राहील आपण लगेचच आपल्या शुभास टॉस करायचंय. चला टीम इनगाव आणि ढोके दोन्ही संघाचे कॅप्टन्सला विनंती राहील. मागच्या मॅचमध्ये पंकज बोलेने पहिलं अर्धशतक झळकावलं त्यासाठी रोख रक्कम ₹2,500 रुपयाचं पारितोषिक शिरगाव गावचे नामांकित उद्योजक सन्माननीय उमेशजी भोसले आणि मानकुलीचे महेशजी इरमाळी असतील नरेंद्र कराळे आणि भुरा शेठ मराडे या सर्वांच्या वतीनं तब्बल ₹2,500 रुपयाचं रोख पारितोषिक आपण देणार आहोत. या उमेशजी भोसले महेशजी इरमाळी आणि भुरा शेठ मराडे यांच्या शुभास आपण पंकजला या ठिकाणी पहिल्यांदा देणार आहोत कॅश प्राइज. चला टॉस आपण करू आणि त्या ठिकाणी सज्ज असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रसाद सवारे आणि या ठिकाणी प्राइज सुद्धा आपण देणार आहोत पंकज यांना. ओके येस शुभाश धुमाळ साहेबांच्या शुभास आपण करूया टॉस. एका बाजूला इनगाव संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण जय हनुमान ढोके संघ पाहू शकता. टॉस जिंकल्या ठिकाणी जय हनुमान ढोके संघानं सर्वात प्रथम आपला निर्णय का असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराज मानवायचा. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय. सामना 4 षटकांचा पाहायला मिळेल. इनगाव संघासमोर कधी लढत झाली आहे का? एकदा झाली होती परंतु मागच्या मॅच मध्ये कोण जिंकला हे नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. या सीझनला 2 मॅच झाल्या होत्या. एकदा ते जिंकलं एक आम्ही जिंकलो. म्हणजे आता या मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा कोणता संघ वर्चस्व ठरेल देखील पाहायला मजा येणार आहे. खरं तर इनगाव संघ म्हटलात या टीमच्या विरोधात तुम्ही खेळत असताना तुम्ही आता या मॅच मध्ये त्यांना किती धावा संख्येपर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? 40 पर्यंत. 40 पर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल. खरं तर आपण मंगेश या स्पर्धेत आलात. स्पर्धा पाहिल्यानंतर आणि या आयोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल? कानूरचं आयोजन पहिल्यांदा नाईटमध्ये आयोजन चांगलं आहे. येस थँक्यू सो मच. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. आपण जाऊयात इनगाव टीमच्या कॅप्टन कडे. शंकर सर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? गोलंदाजीच केली असती.
परंतु पाहिजे ते मिळालं आहे. समोरचा संघ आपण पाहिला मंगेशनं सांगितलं की याआधी आमच्या 2 मॅच झाल्यात, एक ते जिंकले एक तुम्ही जिंकले, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा दोन्ही टीमला 100% द्यावा लागेल. आणि अगदी खेळत असताना तुम्ही समोरच्या टीमला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कमीत कमी खरं तर तुम्ही या कानव नगरी दलात स्पर्धा पाहिलीत, खरं तर कालचा दिवस आपण पाहिला आणि आज देखील स्पर्धा पाहतात. इथे आल्यानंतर आणि या आयोजनाविषयी काय म्हणाल तुम्ही? आयोजन तर खूप छान आहे. अरुण राऊत माझा वर्ग मित्रच आहे. तसं काही घरचंच आयोजन आहे, असं काही नाही. आयोजन खूप छान आहे. येस, थँक्यू सो मच. चांगलं मनोगत व्यक्त केलं. दोन्ही टीमचे कॅप्टनचं मनपूर्वक आभार. टॉस जिंकलाय, टॉस बॉक्स मध्ये खरं तर जय हनुमान डोके संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करता निर्णय. आपण नक्कीच जे पारितोषिक आहे आपण देणार आहोत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर पंकज भोले राहिले होते. त्यांना तब्बल 2500 अर्थातच 2500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. यस मॅन्डी सर. धन्यवाद प्रसाद. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. जांभेली संघाला विनंती आहे कोणी तिथे पाठीराखू नको, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. या सूचना आयोजकांच्या येतात. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय गोलंदाज जियाद खान बॉलिंग ट्रॅक वरती आहे. धाबसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त केवळ एकच धाव. ऑन साइडला उडवलाय. अगदी आपण पाहतो मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि आता बॉल चाललाय सीमा पार. लॉंग गॉनला क्लिअर करणारा हा पहिला दर्जेदार चौकार. नाल पेनकरने जर डाईव्ह लगावून कॅच घेतली तर बिरजा ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. यावेळेस आपण पाहतोय फटका फर्स्टला झेल करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे कदाचित थोडेसे दूर राहिलेत आणि मिळाले एक सिंगल धाव. या सर्मान आदरणीय कृष्णाजी धुमाळ, सर्मान बदलापूर कॉटन किंगचे शॉपचे मालक राधेश्याम साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती केलं आपण या सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची. हो, यावेळेस फटका प्रतिमे क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. पडता बॉल लागेल बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय सागर. बॅक टू द पॅव्हिलियन. वतीनं हा विशेष सन्मान होतोय. आमचे अंबरनाथ युवा सेना तालुका प्रमुख आदरणीय कृष्णाजी धुमाळ साहेब ग्रामीण विभाग, त्यांचा विशेष सन्मान त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सरपंच चषक अर्थातच कबड्डीची स्पर्धा सातत्याने आपल्या भेटीला येते. याही वर्षी ती संकल्पना आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. कदाचित सर्व कबड्डी रसिक त्या प्रतीक्षेत आहेत. कृष्णाजी धुमाळ यांची स्पर्धा केव्हा होईल. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि त्यांच्याच माध्यमातून स्पर्धा होत असते. त्यांच्याशी कृष्णाजी धुमाळ साहेबांची चर्चा सुद्धा चालू आहे. कदाचित एक चांगली तारीख, एक चांगला मुहूर्त या ठिकाणी त्या स्पर्धेला मिळेल आणि ती लवकरच लवकर स्पर्धा आपल्याला भेटीला येणार आहे. या दरम्यान जांभेली गावचे शाखा प्रमुख आदरणीय विजयजी सावंत साहेब यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. स्वागत आहे आपलं विजयजी सावंत आणि त्यांचे बंधू बाळा सावंत यांचे मनपूर्वक स्वागत. जांभेली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सावंत अँड सावंत कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. हो, यावेळेस ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेंड वरती बॉल चालला मिड विकेटच्या दिशेने. दन दन करत इजाज आपण पाहतोय थोडेसे दूर राहिलेत आणि आता बॉल चाललाय सीमा पार. मापक लक्ष होते या मॅच मध्ये. जबल 17 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. सतरा धावांची गरज आहे आणि आता संघाची धाबा संख्या पहिल्या षटकामध्ये 10 वरती पोहोचली आहे. हो, यावेळेस ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही, वॅकंट एरिया आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा पॉज झाला कारण आउटफील्ड थोडीशी खराब या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा चढावाचा भाग आहे आणि आता इथे मिळतील एकंदरीत 3 धावा. अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये आकाश आणि विशाल खेळतायत.
धाबा मिळतील 3 संघाची धाबा संख्या 13 वरती षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं तर बदलापूर संघाचे धाबा संख्या फार कमी पाहायला मिळाली याचं कारण आहे की जांभिवली संघाने केलेली धारदार गोलंदाजी नुकताच जांभिवली संघ सुद्धा अगदी आपण पाहिलं तर मंगरुळ या स्पर्धेमध्ये पराभूत होऊन आलेला संघ आहे कुठेतरी त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी या मॅच मध्ये सज्ज बी संघ त्या ठिकाणी खेळला होता आणि आय थिंक सो आता मात्र मैदानावरती एक मोठा संघ खेळतोय असंच म्हणावं लागेल बकरे नाईट टुर्नामेंट मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिले तर त्या ठिकाणी बदलापूर संघच होता कदाचित तो संघ त्या ठिकाणी बाहेर पडला आणि त्यानंतर जांभिवली संघाला पुढे चाल देण्यात आली कदाचित आमचे ऑफिशियल अपडेटर आम्हाला सांगतात कुणाल डायरी आणि या ठिकाणी आपण पाहतो अत्यंत चांगली माहिती देतात ऑफिशियल अपडेटरचं एक काम असतं 18 बॉल आणि आता 4 धावांची गरज डॉट बॉल टाकण्यात आला उमेशला आपण पाहतोय सोनकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत 17 बॉल आणि आता 4 धावांची गरज षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत तो सामना आम्ही सुद्धा पाहिला होता ओव्हर द विकेटने आणखीन एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतायत कदाचित आपण पाहतो 30-35 जर धावा असताना योगेश तर या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट चांगले फाईट आपल्याला पाहायला मिळाले असते परंतु आता फक्त आणि फक्त केवळ 4 धावाची गरज आहे मॅच मध्ये सेन्सिबल क्रिकेट ऑन साइडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आता जांभिवली संघाच्या फलंदाजांना माहिती आहे आकाश आणि विशाल मैदानावरती खेळतात सिंगल आली विशालच्या बॅटमधून स्ट्रायकिंगला आकाश सामंत धावा संख्या फलकामध्ये 15 धावा आहेत पप करा कारण तुमचे स्कोरर थोडेसे कन्फ्युज आहेत हरकत नाहीये कारण आता या ठिकाणी एका धाबेसाठी प्रयत्न केले जातात सामना सोपा आहे परंतु या ठिकाणी त्याला अधिक सोपा बनवला जाईल की हा सामना कठीण होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं उमेश सोनकरने जर कदाचित मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिले षटक हाताळलं असताना तर सामना तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळाला असता ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये कोणत्या प्रकारची रंगत नाही आहे नेक्स्ट मॅच जय हनुमान ढोके ज्यांचं काम असतं नेहमी ओके आणि आता सिद्धिविनायक इनगाव अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल शंकर बिशे री ऑप्टिशियन चे सर्व आहेत जांभिवली टीमला आयुष सावंत जांभिवली गावच्या यांच्या वतीनं भरपूर सारा शुभेच्छा देतात त्यांचं मनपूर्वक स्वागत हो या ठिकाणी सिंगल घेण्यात आली आणि आता विजय धाव सुद्धा मिळेल आणि हा सामना जणू काही जाणताराच्या बदलापूर संघाने सोडलाय आणि आता या ठिकाणी आपण पाहतो जिंकलाय तो जांभिवली संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन 17 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये होतं आणि सहज सोप्या पद्धतीने हा सामना चेस केलाय टीम जांभिवली संघाने पहिल्या राऊंड मध्ये विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि आपण देऊया मॅन ऑफ द मॅच त्याने अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे पहिले षटक ज्या राकेशने हाताळला 2 विकेट्स आणि प्रस्थापित केल्या उद्या 4 धावा खर्च करत तोच राकेश ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच कदाचित आपण पाहतो राकेशने गोलंदाजी केल्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे प्रत्येक गोलंदाजाचा इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळाला या मॅच मध्ये टाकत असताना अत्यंत सुंदर षटकं त्याने हाताळली आणि आता संघाची धाबा संख्या फलकामध्ये आपण जर पाहिली तर फक्त आणि फक्त 16 होती